तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच बाई तुझा आशीर्वाद ही मालिका आता वेगळ्याच एक मजेशीर टप्प्यावर आलेली आहे. आणि या मालिकेत आता खूप अशी कॉमेडी आणि खूप अशी मजेदार सीन आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता राजाची नोकरी गेलेली असते, पण आता घराची जबाबदारी पूर्ण तर राजावर असते. त्यामुळे आता राजाला टेन्शन येतं आणि तो अवनीला सांगत असतो की माझी नोकरी गेली आहे म्हणून. आणि तो म्हणजे ज्याच्या माणसाखाली तो काम करत असतो राजा, तो माणूस बोललेला असतो की ही माझी गाडीची चावी धरा आणि अवनीला तिच्या वडिलांच्या घरी सोडून या, असं राजासुद्धा आता तिला बोलतो. पण आता अवनी त्या घरी जायला नकार देत असते. त्यामुळे आता अवनी काय करते की आता अवनी स्वतःची नोकरी मिळवते आणि तिच्या घराची जबाबदारी म्हणजे दांगटांच्या घराची जबाबदारी आता ती घेते. आणि आता ती जबाबदारी घेत घेत ती आता राजाचा मान वाढवते. तर ती आता नक्की कसं काय काय करते हे आता आपल्याला ह्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मग आता इकडे यशोदाकडे अवनी आलेले असते. त्यामुळे आता यशोदाने ऐकलेलं असतं की हे दोघं हॉस्टेल शोधण्यासाठी गेलेले असतात. त्यामुळे तो त्यांना विचारतो की तुम्ही हॉस्टेल शोधायला गेलो होतात ना, तर काय झालं? तर मग अवनी बोलते की तुम्हाला कसं काय कळलं म्हणून आम्ही गेलो होतो, राजाने सांगितलं का? तर मग तो बोलत असतो की नाही, मी ऐकलं म्हणून. आता तिथे राजासुद्धा आलेला असतो. तर मग आता यशोदा बोलतो की तुम्हाला जर मिळालं नसेल तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आता तुम्ही इथंच राहा, असं तसं तो बोललेला असतो. तर अवनी बोलते की माझ्याकडे डॉक्युमेंट वगैरे काही नाही आहे, मी अशीच आली आहे आणि माझ्याकडे कोणती नोकरीसुद्धा नाही. जोपर्यंत नोकरी नाही तोपर्यंत मला काही हॉस्टेलला म्हणजे रूम वगैरे भेटणार नाही. पण आता तिथे यशोदा बोललेला असतो की जोपर्यंत तुम्हाला काही भेटत नाही, कारण यासाठी तुम्हाला तुमची सेफ्टीसुद्धा गरजेची आहे आणि ती आमच्यावर आहे. तर मग राजा बोललेला असतो की तुम्हाला जोपर्यंत रूम भेटत नाही तोपर्यंत तुम्ही आपल्या घरात राहू शकता, आपल्याकडे काहीच म्हणजे सगळी सेफ्टी वगैरे तुमच्यासाठी आहे. तर मग आता राजा खुलतो, कारण आता यशोदा बोललेला असतो की तुम्हाला जोपर्यंत काही भेटत नाही रूम वगैरे तोपर्यंत तुम्ही या घरात राहू शकता. तर मग आता राजा खुलतो आणि देवाईला बोलतो, देवाई कसला भारी भाव दिलाय का मला तू, आणि तुझ्या कृपेने हे सगळं असं म्हणजे सगळे अडथळे वेगळे होतात. आणि आता म्हणजे देवाईसुद्धा असं करून देते की म्हणजे तिलासुद्धा देवाईच्यासुद्धा मनात असतं की हीच आता या दांगटाच्या कुटुंबाच्या बाईचा आशीर्वाद आहे आणि हिच्याचमुळे आता दांगटाच्या कुटुंबाला आशीर्वाद लाभलेला आहे. त्यामुळे आता अवनी बोलते की हो चालेल म्हणून, आणि मग ती रूममध्ये झोपायला जाते. तर मग आता इकडे राजा खुश असतो आणि राजा मग यशोदाला बोलतो की ते असं म्हणतात ना की सहवासात राहिलं की प्रेम वाढतं, त्यासुद्धा जर इथं राहिल्या तर त्यांचंसुद्धा माझ्यावर प्रेम वाढेल, असं तसं आता तो बोलत असतो. मग आता यशोदाला राग येतो, कारण हा आता म्हणजे स्वार्थासाठी का होईना तो आता तिचा विचार करत असतो. त्यामुळे यशोदाला राग आलेला असतो. यशोदा बोलतं काय बोलतंय तू, नीट बोल म्हणून, हे तुझं काय चाललंय म्हणून, आणि तू त्यांचा विश्वासघात मोडशील असं काही वागू नको. त्या इथं कशासाठी आले, ते इथं त्यांच्या स्वप्नांसाठी आले ते, असं तसं ते यशोदाला बोलत असतो. कारण यशोदाला त्याचा राग आलेला असतो. आणि हा राजा म्हणजे राजाकडे पण स्वार्थीपणाचा असतो, पण तो काही वेगळेपणा नसतो. त्यामुळे आता यशोदा बोलतो की त्यांना जेव्हा इथून जेव्हा जायचं असेल तेव्हा त्यांना जाऊन द्यायचं, आणि त्या इथे आपल्या सेफ्टीमुळे राहिल्या, त्या आपल्या विश्वासावर त्या इथे राहिल्या. त्यांनी तू असं का बोलतोय म्हणून, तू जर असं बोलला आणि तुला जर असं वाटत असेल त्या इथे राहिल्या तर तुझ्यावर त्यांचं प्रेम होईल आणि तुम्ही नवरा बायको म्हणून राहाल, तसं काय विचार करू नको. त्यांचा जोपर्यंत म्हणजे त्यांनी तुझ्यावर इथे विश्वास ठेवला त्यामुळे त्या इथे विश्वासावर आहे, तुझ्यावर प्रेम आहे म्हणून नाही. त्यामुळे त्यांचा विश्वासघात करू नको. एवढं सगळं आता यशोदा त्याला बोलतं. आणि यशोदा एवढं सुद्धा बोलतो की हे आपलं घर बघ कसं आहे, त्यांच्या घराला कडी नाही, म्हणजे त्यांच्या दाराला कडी नाही, बाथरूम असं इकडे तिकडे वस्तू असं आता यशोदा बोललेला असतो. त्यामुळे आता राजाला एक आयडिया आठवते. तो त्याला बोलतो की थांब मला एक आयडिया आठवलं, गिफ्ट असं बोलतो, आणि मग तो तिथनं पळून जातो. त्यानंतर मग यशोदा विचार करतो की या राजाच्या मनात नक्की काय चालले काय माहिती. आता इकडे अवनी रूममध्ये आलेली असते आणि तिच्या हातनं काही दरवाजाची कडी लागत नसते, आणि ती बेडवर पाहते तर सगळीकडेच गिफ्ट असतात. मग ती ओपन करायला लागली आणि त्याच्यात अशा म्हणजे वॉलला भिंतीला लावण्यासारख्या वस्तू वगैरे असतात, म्हणजे सजावटीचं सामान असतं. तर हे सगळं राजानेच आणलेलं असतं. त्यामुळे आता ती एक बॉक्स उघडते आणि त्यात असते दरवाजाची कडी. आता ती विचार करते की कडी कोण गिफ्ट देतं. आता तेवढ्यात तिथे राजा आलेला असतो आणि मग ती कडीच पाहत असते. तर राजा बोलतो की आवडलं का तुम्हाला हे सगळे गिफ्ट्स म्हणून. ती बोलते मला कोणी गिफ्ट्स द्यायला सांगितले होते. तर मग तो बोलतो अहो आमचं घर असं आहे ना, मग मला असं वाटलं असेल तुम्हाला जरा सजावटीचं सामान द्यावं म्हणून मी दिलं म्हणून. आणि मग ती बोलते की गिफ्टमध्ये कडी कोण देते. तर मग तो बोलतो मीच देतं म्हणून. आता तुमच्या दरवाजाला कडी नव्हती, या दरवाजाला कडी नव्हती आणि तुम्हाला बरोबर वाटत नसेल, सेफ वाटत नसेल, त्यामुळे मग मी कडी गिफ्ट दिली म्हणून. आता मग ती हसते आणि तिला जरा असं कॉमेडीच वाटते, कारण राजा तिच्यावर म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा ते सगळे तिचा विचार करत असतात. त्यामुळे तिला छानसुद्धा वाटतं आणि जरा मजेशीरसुद्धा वाटतं. मग ती बोलते की आता ही कडी कोण लावणार.
तर मग राजाने मशीन आणलेली असते तर बोलतो मीच लावणार, आणि मग आता राजा ती कडी लावायला घेतो. अवनीसुद्धा त्याला कडी लावायला मदत करते. तर मग आता कडी लावून झालेली असते, राजा खुश होतो आणि अवनीसुद्धा खुश झालेली असते. तर राजा बोलतो की येतो मी आता. तर मग अवनी बोलते, कारण राजाने कडी लावलेली असते, तर ती बोलते की तू जर आतून कडी लावली असेल तर तू बाहेर कसं काय जाशील, आणि ती जरा मस्करी करते, कॉमेडी करते. तर मग तो त्याला काही कळत नाही. मग नंतर तो कडी बघतो आणि बघतो की कडी तर बंद आहे. त्याच्यामुळे तो बोलतो की हुशार आहे तुम्ही, गोल्ड मेडल मिळवलंय म्हटल्यावर हुशारच असणार असता. ते सुद्धा एकमेकांची गंमत करायला लागतात आणि अवनीसुद्धा आता त्या घरात रुळायला लागते आणि ती सुद्धा आता या सगळ्यांची गंमत करायला लागते. त्यानंतर मग आता राजा बाहेर यायला निघतो आणि तो खूपच खुश असतो, कारण आता म्हणजे अवनीने त्याला मदत केलेली असते. अवनीला सुद्धा काहीतरी वाटतं आणि तिला असं वाटतं की राजाने मला एवढी मदत केली, माझ्यासाठी एवढं काही करते. तर मग आता ती दरवाजा उघडते, राजा तर तिथेच उभा असतो आणि मग ती अवनी त्याला थँक्यू बोलते आणि पटकन असा दरवाजा बंद करून घेते. आता राजाला खुश होतं, राजाला असं छान वाटतं की अवनी मॅडम आपल्याला थँक्यू बोलल्या. मग तो हवेतच जातो आणि परत देवयाला बोलतो की देवी नक्की तुझ्या मनात काय ते माहिती नाही, पण मला खूप असा आनंद होते आणि मॅडमने आज मला चक्क थँक्यू बोलल्या. तो असाच दरवाजापाशी थोडा वेळ थांबतो आणि दरवाजाला असं कान वगैरे हात वगैरे लावत असतो. आता इकडे पायलचा कॉल आलेला असतो, पण तो काही उचलत नाही. मग त्यामुळे आता पायल धन्याच्या फोनवर कॉल करते. आता मग धन्या त्याला फोन देतो आणि बोलतो की जेवलं म्हणून सांग. मग तो आता बोलतो मी जेवलो, माझ्या घरचे जेवलं, सगळं गाव जेवलं, पंतप्रधान पण जेवलं, असं आता तो तिला बोलतो. आणि तिला बोलतो की मला फोन करायचा नाही आणि या धन्याच्या फोनवरती पण फोन करायचा नाही, आणि तो फोन ठेवून देतो. तिला असं म्हणजे पायलला सुद्धा वाईट वाटतं, पण पाण्या काही त्या ह्याचा नसतो. त्यामुळे आता तो धन्याला सुद्धा ओरडतो की तू का हिला नंबर दिला आणि तू का ह्याच्यावर फोन करा, आणि तो तिला ओरडतो आणि तिला बोलतो की मला यापुढे कधी मला कॉल करायचा नाही आणि धन्याच्या फोनवर तर नाहीच नाही, असं आता तो सांगतो. आणि मग ही फोन ठेवून देते आणि मग धन्याची आणि पाण्याचे भांडणं होतात. आणि मग आता भांडणं चालू असतात तेव्हा येतो राजा अंथरूण घेऊन. तो त्याच्या गाद्या वगैरे टाकतो आणि झोपायला लागतो आणि त्यांना बोलतो की बडबड नका करू, त्यात झोपल्यात म्हणून आणि तुमचं काय चाललंय म्हणून इकडे सारखी बडबड बडबड बडबड. मग तो त्यांना शांत करतो आणि मग आता राजा तिथे झोपायला येतो. आता मग धन्या चिडतो. धन्या बोलते हे काय, तू काल पण इथं झोपला, एवढे दिवस इथं झोपला, तू आता वहिनीपाशी झोपायचं. आणि मग धन्या त्याच्याच हातरुणावर येऊन झोपतो. मग आता राजा काय करतो, तो त्याच्या हातरुणावर जातो आणि बोलतं की तू बारीक आहे अजून, तुला काही कळत नाही आणि जास्त शहाणपण नको करू. त्यामुळे तो आता धन्याला ओरडतो आणि धन्याला आणि राजाला म्हणजे धन्याला आणि पाण्याला काय करावं काही कळतच नाही, कारण आता राजा इथे झोपायला आलेला असतो. तो कित्येक दिवस इथेच झोपत असतो. त्यामुळे आता मग राजा बोलतो की पाण्या तू बोलत होता ते बरोबर आहे, हा बारीक आहे पण ह्याला अक्कलच नाही, कुठे काय बोलायचं आणि कुठे नाही, बारीक आहे बारीक राहा, असा आता तो राजासुद्धा त्याला बोललेला असतो. पण त्यांची आता भांडणं होते आणि आता येतो तो यशोदा, तर तोच एकटा राहिलेला असतो. आणि मग आता धन्या सगळं सांगतो की म्हणजे राजा इथे झोपायला आलाय आणि त्याने वहिनीपाशी झोपायला गेलं पाहिजे. मग आता यशोदासुद्धा त्याच्यावर चिडतो आणि बोलतो की तुला काही गोष्टी कळत नाही, तू बारीक आहे बारीक राहा म्हणून. आता मग धन्याला राग येतो, कारण सगळेच त्याला हे तिन्ही भाऊ त्याला एवढंच बोललेले असतात की बारीक आहे तू बारीक राहा म्हणून. त्यामुळे त्याला राग येतो आणि मग यशोदा त्याच्यावर चिडतो आणि त्याला झोपायला सांगतो. तर मग तो झोपतो. तर मग आता सगळे झोपायला पाहतात आणि राजा यशोदा वगैरे सगळे झोपलं. आता या धन्याला काय होतं काय माहिती, धन्या उठतो आणि बोलतो की मी आता आशीबाई, मी मोठं झाल्यावर आशीबाई कॉलेजला ती आत्याच्या वर चढ असेल, भांड मांडेल, ह्या घराचं वाटं वगैरे असं तसं बोलतो. आणि मग यशोदा त्याला बोलतो की झालं का तुझं झोप म्हणून. आता मग आता धन्या चिडतो आणि आता गप झोपतो. त्यानंतर मग आता यशोदा पाणी प्यायला बघतो आणि त्याला विचारतो की अवनीला पाणी दिले का नाही. मग तो राजाला उठवतो आणि विचारतो की तू त्यांना पाणी दिले का. राजा बोलतो नाही. मग राजा तिला पाणी घेऊन येतो आणि इकडे काय अवनीला मात्र झोप लागलेली नसते. त्यामुळे आता राजा अवनीकडे आलेला असतो आणि तो दरवाजा वाजवतो. मग अवनी उठते आणि बघते की कोण आले म्हणून, आणि मग ती दरवाजा उघडते, बघते तर काय हा राजा असतो. आणि राजा बोलतो की मी तुम्हाला पाणी घेऊन आलो होतो, मला वाटलंच होतं नसेल म्हणून तुमची झोप वगैरे डिस्टर्ब नाही ना केली. तर मग ती बोलते नाही केली म्हणून, आणि राजा परत यायला निघतो. तर मग ती आता राजाला बोलते की आतमध्ये येतोस का. आता ती तर आतमध्ये बोललेली असते. त्यामुळे यशोदा इकडे सगळं ऐकत असतो आणि यशोदा राजाकडे बघतो. आता राजा बोलतं की त्यांनी बोलवलं मी जातो म्हणून, आणि त्यांची आता टिंगल चालवली असते, कारण राजा यशोदाला घाबरत असतो. त्यामुळे आता तो जरा घाबरतच असतो आणि मग तो आतमध्ये जातो. मग तो आतमध्ये जातो, सगळी रूम वगैरे बघतो. त्याने जे दिलेले अवनीला गिफ्ट असतात, अवनीने सगळी सजावट केलेली असते. त्यामुळे तो तिला विचारतो की छान आहे का, मला नव्हतं माहिती आहे असं वगैरे लावतात. तर मग ती बोलते हो छान आहे म्हणून. माझ्या घरी माझा कोणी विचार नव्हता केला, म्हणजे माझी रूम होती, माझा टेबल होता, माझं स्टडी रूम होती, असं तसं ती बोलत असताना बोलते की
म्हणजे घरात जर माणसं असतील तर मग ते वातावरण चांगलं असतं, पण घरात जर आपल्या आवडीसारख्या वस्तू असतील तर त्या घराला काही किंमत नसते, असं तसं ती बोलत असते. आणि तिला थोडं वाईटच वाटतं, कारण त्या घरात तिला जेवढा मान नव्हता तेवढा या घरात आता तिला हे सगळे लोक मान देतात. त्याच्यामुळे आता तिला खूप छान असं वाटलेलं असतं आणि अवनीला सुद्धा आता हे सगळेजण आवडायला लागले असतात. मग त्याचं इकडं बोलणं चालू असतं, राजासारखंच बोलायचं, मी जाऊ का मी जाऊ का. तर मग आता राजासोबत तिला असं बोलायचं असतं आणि तिला काही झोप वगैरे येत नसते. त्यामुळे आता ती त्याला विचारते, म्हणजे राजा तिला विचारतो, तुम्हाला झोप येत नाही का, म्हणून तुम्ही अशा झालेत का. तर मग ती बोलते, हो म्हणजे अण्णांची सवय झालेली असतात ना. ती बोलते की अण्णा नाही आले अजून. तर मग राजा हसतो आणि तो बोलतो की तुम्ही अजून ते टेन्शन का घेत बसले, अण्णा येतात, आमच्यासाठी काही हे नवीन नाही आहे, हे रोजचंच आहे. सुरुवात त्या काहीतरी कंप्लेंट करणार आणि मग अण्णा रात्रभर तिथे पोलीस स्टेशनमध्ये असणार, एवढं तुम्ही टेन्शन नका घेऊ. बोलतो पोलीस त्यांना काय हाणणार मानणार नाही, उलट चांगली स्ट्रीट देतील असं आता त्याने म्हणजे अवनीला सांगितलेलं असतं. पण अवनीला मात्र झोप आलेली नसते. त्यामुळे ती त्याला बोलते की म्हणजे अण्णांची सवय झाली ना, अण्णा ते रेडिओ ऐकतात आणि मग त्या नादात मला झोप येते, पण आज काय तसं होत नाही, तू मला रेडिओ आणून देशील का, असं आता ती त्याला बोलते. आता मग हा रेडिओ आणायला येतो आणि मग हा बाहेर आलेला असतो आणि यशोदा आता लगेच त्याच्यासमोर रेडिओ घेऊन येतो. तर मग तो यशोदाला विचारतो, तू इथे कसं काय, आणि तू आमच्या नवऱ्या बायकोचं बोलणं चोरून ऐकत होतंच का, असं ऐकायचं नाही, असं तो त्याला बोलत असतो. मग यशोदा त्याला चिडतो आणि बोलतो की काय बोलला, नवरा बायको आहे का तुम्ही, तुमचं लग्न खोटे माहिती ना तुला, ते रेडिओ द्यायचं आणि पटकन बाहेर यायचं, असं तो आता त्याला ताकीद देतो आणि त्याला धमकीच देतो. त्यामुळे आता हा राजा घाबरत आता अवनीकडे जातो आणि तिला रेडिओ देऊन येतो. आणि मग आता तो अवनीला रेडिओ देतो. अवनीला काही रेडिओ चालू करता येत नाही, त्यामुळे तो जरा जुना असतो आणि तो बंद पडायला आलेला असतो. त्यामुळे आता राजा तो रेडिओ घेतो, त्याच्यावर 2-4 झापट टाकतो आणि मग तो रेडिओ चालू होतो. आणि मग तो तिला बोलतो की अण्णांचा रेडिओ आहे ना, त्याला जरा स्पेशल ट्रीटमेंट द्यायला लागते, तर तो चालू होता, असं तो आता बोलतो. आणि तो जरा कॉमेडीज करत असतो, त्यामुळे आता अवनीलासुद्धा आवडत असतं आणि अवनीसुद्धा त्याच्या प्रत्येक बोलण्यावर हसत असते. आणि मग आता रेडिओ चालू होतो आणि मग आता सगळेजण झोपायला जातात. त्यानंतर मग आता इकडं सुलवात त्याला आणि दत्ता काकाला आवाज येतोय, कोणीतरी रेडिओ चालू केलाय. त्यामुळे त्यांना असं वाटतं की अण्णा आला की काय. दत्ता काका घाबरतो आणि सुलीला उठवतो आणि सुलीला बोलतो की रेडिओचा आवाज येतोय, हा अण्णा आला का, म्हणजे धोंड्या आला का काय जेलमधनं सुटून. त्यांना टेन्शन येतं, मग ते लगेच बाहेर बघायला येतात, पण तिथं कोणीच दिसत नाही. तर मग ते विचार करतात की धोंड्या आल्या नसेल, त्याच्या पोरांनी शांपणा केला असेल आणि रेडिओ लावला असेल, असं ते विचार करतात आणि मग परत आतमध्ये झोपायला जातात. आता इकडे सकाळ होते, दुसरा दिवस उजाडतो आणि मग आता अवनी फ्रेश वगैरे होणं आता किचनमध्ये आलेली असते. आता यशोदा तिला चहा देण्यासाठी तयार असतो आणि तो आता तिला चहाचा कप देत असतो. तर मग ती त्याला बोलते की तुम्ही घरातली सगळी कामं करतात का, हे जण का उठत नाही, हे सगळे झोपलेत म्हणून. तर मग तो बोलतात की कोण काम करत नाही आणि मग मला सगळं करावं लागतं, मी सगळं करतो. मग ती बोलते मी राजाला उठू का. मग आता यशोदा बोलतं की सगळे उठतील, कुंभकर्ण हा राजा आहे, सगळे उठतील पण राजा काही उठणार नाही, असं तो आता बोललेला आहे. त्यामुळे त्याला आयडिया सुचते की आपण राजाला उठूया म्हणून. आणि आता ती काय करते, यशोदाला बोलते मी आलेच म्हणून आणि एक पाण्याचा ग्लास घेते आणि आता ती राजाला उठवायला जाते. ती राजावर पाणी शिंपडते, पण अजून काय मात्र राजा उठलेला नसतो. आणि आता राजा हालायला जातो आणि राजाचा पाय अवनीच्या पायात गुंततो आणि अवनी आता पुढे ढकलते आणि ते पाणी आता पाण्याच्या तोंडावर पडतं. आणि मग आता पाण्या उठतो, त्याला राग येतो, तो एक हात उगारतो आणि तो पुढे बघतो तर काय आता अवनी असते. त्यामुळे तो आता म्हणजे सगळेच आता चिडलेले असतात आणि सगळेच आता घाबरतात. अवनीसुद्धा खूप घाबरलेली असते, ती मागे सरकते आणि तिथला फॅन पडतो. ती आता खूप घाबरलेली असते आणि तिला असं खूप वाईट वगैरे वाटतं आणि तिच्या हातातनं तो ग्लाससुद्धा पडलेला असतो. आणि आता अवनी रडायला लागलेली असते आणि अवनी रडते आणि तिला हे सगळं असं पहिल्यांदाच पाहिलेलं असतं आणि तिच्यावर कोणीतरी पहिल्यांदाच हात उगारलेला असतो. त्यामुळे तिला असं खूप वाईट वाटतं आणि आता अवनी बाहेर पडून म्हणजे ती रडतच बाहेर पडून जाते. आता मग सगळेजण पाण्याला ओरडतात आणि त्याला बोलतात की तुला कळत नाही का, आता आपल्या घरात एक मुलगी आली आणि ती आपल्या विश्वासावरती इथे राहते आणि तू तिला असं करतो. आता यशोदासुद्धा त्याला खूप काय बोलत असतो आणि त्याला ओरडत असतो. पण आता पाण्या बोलतो यात काय माझी चूक नाही आणि मी काही मुद्दामून वगैरे केलेलं नाही. आता राजाला राग येतो. राजा त्याला बोलतो ह्याला सॉरीसुद्धा म्हणता येत नाही, असंच त्यांच्याकडे बघत राहत होता, वहिनी आता बाहेर गेल्या म्हणून. असं तसं त्यांची आता ओरड चालू असते आणि ते सगळे आता पाण्याला ओरडत असतात. पण पाण्याची काही चूक नसते. तो बोलतो की मला वाटलं हा राजा आहे म्हणून मी असं ओरडलं, पण मला काय माहिती नव्हतं ह्या वहिनी म्हणून. पण पाण्या मात्र अजून काही तिला सॉरी बोललेला नसतो.
म्हणजे त्यांची इकडे भांडणं चालूच झालेले असतात. आता मग आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळतं की पाण्या दिवसभर चिडलेलाच असतो, कारण त्याची सकाळच घाण झालेली असते. आणि मग त्याला आता पायल भेटायला आली असते. पायलचं त्याच्यावर खूप असं प्रेम असतं आणि तो पायलला बोलतो की माझं तुझ्यावर काही प्रेम वगैरे नाही आहे, माझ्या मागं करू नको आणि मला सारखा काही फोन करू नको, असं तो आता तिला बोललेला आहे आणि तिला ओरडलेलं आहे. त्यामुळे आता तिला खूप असं वाईट वाटलेलं असतं आणि मग ती तिथनं निघून जाते. आणि मग आता इकडे राजा त्याला म्हणजे तो जिथे नोकरी करत असतो, आता तो त्या मालकाकडे आलेला असतो आणि तो मालकाचे पाय वगैरे धरतो, हातापाया पडतो आणि त्या मालकाला बोलतो की मला प्लीज नोकरी द्या, म्हणून मी तुमच्याकडे एवढी वर्ष नोकरी करतोय, माझी काही चूक झाली नाही, पण मला नोकरी द्या असं बोलत असतो. पण मग आता राजाने अवनीला पळून आणलेली असते आणि तो म्हणजे तिचे वडील आता शेठ असतात, मोठा माणूस असतो. त्यामुळे आता ह्या राजाच्या शेठला सुद्धा आता राजाला कामावरनं काढून टाकावं लागतं, कारण त्या शेठने सांगितलेलं असतं आणि राजाने त्यांची मुलगी पळून आणलेली असते. त्यामुळे राजाकडे म्हणजे राजाला त्यांना कामावरनं काढावंच लागतं. तर मग ते राजाला बोलतात ही माझी चावी घे गाडीची आणि गाडी घेऊन त्या अवनीला त्यांच्या घरी सोडून ये. तर मग आता ते शेठ त्याला असं बोललेलं आहे, पण मात्र आता राजा तसं करणार नाही आणि अवनीच्या मनात सुद्धा आता तसं नसतं की ती त्या घरी परत जाणार नसते. पण आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता राजाची तर नोकरी गेलेली आहे, त्यामुळे आता राजा हे अवनीला सगळं घडलेला प्रकार आता अवनीला सांगणार आणि अवनीचा त्या घरी जाण्याचा नकारच असणार, कारण ती जर गेली तर तिची स्वप्न तुटली असं आता तिला वाटत असतं. त्यामुळे आता जे काही करायचे ते तिला इथेच करायचे आणि ह्यांच्यासोबतच करायचे असं आता तिला ठरवलेलं असतं आणि हेच पक्का असतं. त्यामुळे आता घराची जबाबदारी ही कोणावर पडते, तर ती आता घराची जबाबदारी अवनीवर पडलेली असते, कारण राजा हा तिचा नवरा असतो आणि राजाकडे सगळी घराची जबाबदारी असते. पण आता राजाची नोकरी तर गेलेलीच असते आणि तसंही आता अवनीला नोकरी शोधायची असते आणि अवनीला कोणत्याही परिस्थितीत नोकरी करायचीच असते. त्यामुळे आता अवनी स्वतःसाठी नोकरी शोधणार आणि आता ती राजाच्या घराची म्हणजे नवऱ्याची जी जबाबदारी असते तीच जबाबदारी आता त्या राजाची बायको घेणार, म्हणजेच अवनी घेणार. आणि आता अवनी घराची जबाबदारी घेत ती आता तिच्या नवऱ्याचा मान जपणार. पण आता ते नक्की कसं काय होणार आहे आणि आता अवनीला नक्की कोणती नोकरी लागते किंवा आता ती नोकरी लागता आता सुलू आत्यामध्येच काय करते का आणि यशोदाचा यावर म्हणजे निर्णय काय असेल, यशोदा तिला मान्यता देईल का, हो बाबा तू आमच्या घराची जबाबदारी घेशील असं तसं बोलेल का, हे आता आपल्याला नक्की या म्हणजे पुढच्या भागात काय होते हे आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.